आपल्या या भारत देशामध्ये RSS पुरस्कृत बीजेपी सरकार यामध्ये रंगाबिल्ला असतील, बाकीचे त्यांचे आज आपण बघत असाल महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, जाणीवपूर्वक यामध्ये भ्रष्टाचार असेल, बाकीचे पेपर फुटीचे प्रकरण असतील, यांच्या या 12 वर्षाच्या काळामध्ये 152 पेपर फुटी झालेले आहेत. त्यामध्ये एकालाही अजून कुणाला शिक्षा झालेली नाही. आणि याच विरोधामध्ये ज्यावेळेस देशाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, आपले एन्व्हायरमेंटलिस्ट सोनम वांगचुकजी ज्यावेळेस 21 दिवस अनशनला बसतात, त्यावेळेस या रंगाबिल्ला सरकारकडून कुठलीही दखल घेण्यात येत नाही. उलट त्यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न होतो आणि किडनॅप करून त्यांना नजरकैदमध्ये ठेवलं जातं. जबरदस्तीने त्यांच्यावर इलाज करण्यात येतो आणि त्याच तारखेला 20 जुलैला विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जर आपण या मागे जर बघितलं तर हे एक प्रकरण नाहीये. अनेकदा या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा आवाज असेल, त्यामध्ये 15 महिने त्यांना आंदोलन करावं लागलं. त्यामध्ये एक नाही, दोन नाही, तर 750 लोकांचा, भारतीय नागरिकांचा जीव गेला, तरी या सरकारला काही फरक पडला नाही. आज 21 दिवस झाले तर सरकारला कुठलंही शासन प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही. ज्यावेळेस लोक रस्त्यावर उतरले तर सरकारने, आपण जर पाहिलं असेल की ज्या प्रकारे सोनम वांगचुकजीला किडनॅप करून घेण्यात आले, त्यानंतर रात्री 12 वाजता त्यांना बीजेपीचे JP नड्डा जाऊन रात्री 12 वाजता भेटून त्यांच्यावर काय दडपशाही करण्यात आली की त्यांचं अनशन रात्री 12 वाजता त्यांना सोडण्यात आलं. त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं की त्याच वेळात रात्री 12 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंस्टाग्रामवर काय सांगतात की आम्ही कुठला कायदा तयार करणार, मसुदा त्याचा तयार आहे, आम्ही ते लोकसभेत राज्यसभेत मांडू. तर त्यांनी 21 दिवस का त्याच्यावरती लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये हे विषय मांडला नाही. टायमिंग जर पाहिलं आपण तर 23 तारखेच्या मध्यरात्री सोनम वांगचुकला किडनॅप करून त्यांचं अनशन सोडायला लावतात, भाग पाडतात आणि त्याच रात्री 12 वाजता नरेंद्र मोदी इंस्टाग्रामच्या माध्यमातून हे लोकांमध्ये लाईव्ह जाण्याचा प्रयत्न करतात. तर हे दिशाभूल करण्याचं आहे सरकारचं षडयंत्र. आमचं या माध्यमातून स्पष्ट म्हणणं आहे भीम आर्मीचं की जोपर्यंत या देशामध्ये रंगाबिल्लाचं सरकार आहे तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहील. आणि या माध्यमातून माझं एक सांगणं आहे की जसं बाबासाहेब सांगायचे की मांगने से सिर्फ एक चीज मिलती है, वो है भीख. आम्ही इथं भीक मागायला आलो नाही, आमचा हक आहे संघर्ष. और जब तक ये सरकार झुकती नहीं है, धर्मेंद्र प्रधान का राजीनामा नहीं देती है, तब तक ये संघर्ष हमारा रोड पे चलता रहेगा, सड़क पे चलता रहेगा. और हम इस माध्यम से ये सरकार को एक आखिरी चेतावनी देते हैं, अगर 1 तारीख तक धर्मेंद्र प्रधान का राजीनामा नहीं रहा तो भीम आर्मी की तरफ से जेल भरो आंदोलन किया जाएगा. ये सरकार को आज हमने निवेदन राष्ट्रपति के नाम से देने के लिए आज यहाँ पर हम सब लोग आए. हमारे पुणे के शहर अध्यक्ष मुकेश जी गायकवाड़ है, हमारे स्वातिताई गायकवाड़, हमारे IT भाई शेख, हमारे साथ हमारे भाई एडवोकेट वाजिद भाई है, आकाश दनगुड़े, सब हमारे लोग हैं यहाँ पर है. हम अल्टीमेटम दे रहे कि अगर 1 तारीख तक राजीनामा नहीं दिया गया तो हम जेल भरो आंदोलन इस पावन पुणे की पावन धरती से करेंगे. जय हिंद, जय भारत.